तर शीतल तेजवानीकडून 300 कोटींच्या व्यवहाराबाबत पोलिसांची दिशाभूल झाल्याचं समोर येते। मुंढव्यामधल्या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये तेजवानीनं दिशाभूल केलेली आहे। तेजवानीच्या बँक खात्यामध्ये 300 कोटींचे व्यवहार झाल्याचं दिसत नाहीये। भल्या मोठ्या रकमेचा स्रोत तपासण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत। कब्जा हक्काचा सारा भरण्यासाठी डीडी कोणाच्या सांगण्यावरून भरला असाही सवाल यामुळे उपस्थित होतोय आणि डीडी बाबतही शीतल तेजवानी समाधानकारक उत्तर देत नसल्याची माहिती कळतेय। घराच्या झडतीमध्ये गुन्ह्यासंदर्भातली कागदपत्रही आढळलेली नाहीयेत। इतरही ठिकाणी घर किंवा कार्यालय असल्याचा पोलिसांना संशय आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी मिकी घई आपल्या सोबत आहे। मिकी, पोलीस तपासामध्ये नेमकं तेजवानीकडून काय माहिती समोर आली आहे? माधवी, जर आपण बघितलं तर मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी सध्या पोलिसांच्या अटकेत असलेली शीतल तेजवानी तपासादरम्यान पोलिसांना सहकार्य करत नाही, योग्य उत्तर देत नाही, बऱ्याच गोष्टी लपवतीये असं समोर आलेलं आहे। कारण या जमीन खरेदी विक्रीमध्ये जवळपास 300 कोटी रुपयाचा व्यवहार झालेला आहे। तिच्या कुठल्याच खात्यामध्ये 300 कोटी रुपये अजून सुद्धा आलेले नाहीत। एवढंच काय तर तिच्याकडून एक जे मोबाईल पोलिसांनी जप्त केलेला आहे तो देखील मोबाईल दुसऱ्या म्हणजे अर्थात जे सिम कार्ड आहे ते दुसऱ्याच्या नावाने आहेत, अर्थात दुसऱ्या कुणाच्या खात्यावर हे पैसे घेतले गेलेत का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 11,000 रुपयाचा जो डीडी शीतल तेजवानी भरलेला होता तो कुणाच्या सांगण्यावरून भरलेला होता, या सगळ्या व्यवहारामध्ये तिला कुणी कुणी मदत केलेली आहे, कुठल्या खात्यावर तिने पैसे घेतलेले आहेत, अशा बऱ्याच गोष्टी ती या ठिकाणी लपवतीये। त्यामुळे पोलिसांनी अजून कसून चौकशी सुरू केलेली आहे। बरेच जे कागदपत्र आहेत ते तिने कुठं लपून ठेवलेले आहेत हे देखील पोलिसांना ती सांगत नाही, अर्थात ती तपासादरम्यान पोलिसांना सहकार्य करत नाही, हे आतापर्यंत समोर आलेलं आहे। आणि त्यामुळे पोलिसांनी तिची कस्टडी अजून वाढून घेतलेली आहे आणि तिच्याकडे कसून चौकशी या ठिकाणी केली जाते। माधवी, मिकी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।